म्हणून माझ्याकडे पक्षाची जबाबदारी आहे। आमची आजची प्रेस ही पक्षाच्या वतीनं आमची भूमिका मांडण्यासाठी आम्ही प्रेस घेतलेली आहे। आज भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी उपमहापौर आणि त्यांचे अन्य सहकारी यांनी जो आरोप काय केलेला आहे त्याचा आज आम्ही खंडन करण्यासाठी इथं जमलेलो आहोत। मुळामध्ये वास्तविक पाहता माधवनगरचा जो पूल होता त्याचं जे डिझाईन होतं ते सदोष प्रकारचं होतं, त्यामुळं त्या ठिकाणी दुपदरी पहिल्यांदा पूल पकडला होता, तो चौपदरीकरण झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी अतिरिक्त निधी लागणार होता। तो निधीसुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी मंजूर करून आणला। त्यावेळी अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये होते, काँग्रेस पक्षाचे नेते होते, महाविकास आघाडी सरकार होतं, त्यांच्याकडनं हा निधी मंजूर करून आणला। त्यानंतर डिझाईन ते मंजूर झाल्यानंतर नवीन एक त्या ठिकाणी प्रश्न उद्भवला की दोन्ही बाजूला जे डिवायडेशन झालेलं आहे रेल्वेच्या रुळामुळं, इकडं तिकडं जात असताना लोकांना रहदारीयुक्त रस्ता करावा लागेल, क्रॉस करावं लागेल। मग लोकांची नवीन मागणी आली की तिथं भुयारपण केलं पाहिजे, टनेल घातला पाहिजे, मग परत डिझाईन बदलायची वेळ आली। म्हणजे वेळोवेळी ज्या काय अनुषंगिक भूमिका नवीन सूचना ज्या समोर आल्या त्या काँग्रेसच्या नेत्यांनी समोर आणल्या सूचना, त्या नागरिकांनी समोर आणल्या। काँग्रेसच्या नेत्यांची सूचना होती की दुपदरीच्या ऐवजी चौपदरीकरण झाला पाहिजे। शहराच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची सूचना होती, त्यानुसार ती सूचना दिली नाही तर त्यानुसार ते काम पण मंजूर करून आणलं। नागरिकांच्यातनं एक चांगली सूचना आली की त्या ठिकाणी टनेल बांधा, त्याचा सुद्धा पाठपुरावा माननीय विशालदादा पाटील आणि पृथ्वीराज पाटील साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी नंतर त्याच्यासाठी खाडेसाहेब सुद्धा त्या ठिकाणी तिथं आले होते। आलं का लक्षात? म्हणजे प्रोसेसमध्ये का दिलंग झाला तर हे सगळ्यांना माहिती आहे काय काय घटनाक्रम घडत गेला। आता विषय असा आहे की आमचं असं म्हणणं आहे की जर का माधवनगरच्या पुलाचं काम तटलेलं आहे तर त्याची चौकशी होऊ शकते। केंद्र सरकार तुमचंच आहे आणि आमचं स्पष्टपणे मत आहे की माधवनगरच्या पुलाचं जे काय काम थांबलेलं आहे त्याची जाहीर चौकशी व्हावी। त्यांच्या खांद्या असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढायला तयार, पण त्याच्यासोबत आयर्न विंग पुलाचं काम थांबलंय। आयर्न विंग पुलाचा ठेकेदार कुणाचा जावई आहे, कुणाचा नातलग आहे, त्याचे कुणाच्या कुठल्या प्रकारचे संबंध आहेत हे समोर येते। अन्य कुठली विकास कामं थांबलेली आहेत ती कशामुळे थांबलेली आहेत तेही समोर येते। विकास काम थांबणं चुकीचंच नाही, थांबणं चुकीचंच आहे, त्याच्यावर कोणी आक्षेप घेत असेल तर त्यात काही चुकीचंही नाही, पण एक प्रकारे व्यक्तिगत स्वरूपाचे वाह्यात केले जाणारे आरोप हे दुर्दैवाचे आहेत। हे आरोप महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाहीत।